नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. संतोष देशमुख प्रकरण आता चांगल्या पद्धतीने तपासाने वेग धरला आहे आणि ज्या पद्धतीनं संतोष देशमुख हे प्रकरण SITच्या माध्यमातून CIDच्या माध्यमातून या प्रकरणाचे धागेधुरे हाती लागत आता वाल्मिक कराड यांच्यावर 302 प्रमाणे मोक्याअंतर्गत खटला सुरू झाला आहे. तसं बघितलं तर बीड जिल्ह्यामध्ये ही गोष्ट पसंती न पडण्यासारखी आहे. कारण की ज्या पद्धतीने बीड जिल्ह्याची संस्कृती आहे आणि 5 गडांचा ज्या जिल्ह्याला वारसा आहे, त्या वारसाच्या वातावरणात असलेल्या भूमीमध्ये अशा पद्धतीची घटना म्हणजे खऱ्या अर्थानं माणुसकीला काळिंब आहे. सामाजिक परिस्थिती कितीही खोलात गेली तरी वारकरी संप्रदाय म्हणजे वैष्णवी पताका ही माणसाला माणसात ठेवण्याची भूमिका आहे. ज्या पद्धतीने हजारो वारकरी, हजारो टाळकरी या जिल्ह्यात आपल्या हरिनामाचा गजर करत या भूमीला देवभूमी म्हणून उद्घोषित करतात. आपल्या प्रवचनांनी, आपल्या कीर्तनांनी या भूमीला नेहमी वैचारिक अधिष्ठान निर्माण करून दिलं. अशा भूमीमध्ये या पद्धतीच्या घटना म्हणजे खऱ्या अर्थानं थोडे आत्मविवंचनाची गोष्ट आहे. जेव्हा सामाजिक परिस्थितीमध्ये अशा घटना घडू लागतात तेव्हा समाजामध्ये क्रूरता आणि अमानवी कृत्य हे वाढत आहेत याची परिणिती मिळायला सुरुवात होते. आणि खऱ्या अर्थाने हे जे संतोष देशमुख प्रकरण आहे ते प्रकरण जर आपण त्या गोष्टीकडे मानवतेच्या दृष्टीने पाहिलं तर खऱ्या अर्थानं क्रूर आणि अमानवी घटना आहे. या घटना पूर्वी इंग्रजांच्या काळात, रजाकारांच्या काळात घडायच्या, कारण की त्यांचा जाब बसावा म्हणून. परंतु आताच्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने लोकशाहीचा स्वीकार आम्ही केलाय, लोकशाहीच्या स्वीकारामध्ये प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार आहे, आम्हाला मुंगी सुद्धा मारण्याचा अधिकार नाही असं काही राजकारणी बोलतात आणि ते वास्तविकता आहे. परंतु या सगळ्या गोष्टीचा जरी आढावा घेतला तर आमच्या परिस्थितीशी ज्या पद्धतीने बीड जिल्ह्याची भूमिका आता अपराधी जगताशी जोडून हा खऱ्या अर्थाने बिहार झालाय अशी भूमिका मांडली जाते, ती खऱ्या अर्थाने ती वास्तविक सत्यता नाहीये. ज्या ठिकाणी नरनारायणांच्या पदस्पर्शाने, भगवान बाबांच्या पदस्पर्शाने, मच्छिंद्रनाथांच्या पदस्पर्शाने, गहिनीनाथांच्या पदस्पर्शाने या जिल्ह्याची भूमी ही पावन झालेली आहे. आणि राहिल्या रामगडांच्या माध्यमातून सामाजिक भूमिकेमध्ये जी काही एक नवीन चेतना निर्माण केली जाते ना, त्या चेतनेला आम्हाला विस्मृत होऊ आम्हाला आमच्या मानव धर्मापासून विस्मृत व्हायला कितीतरी म्हणजे हा काळ ओटला तरी आमच्या मनातली माणुसकी ही जाणार नाही, हे वास्तविक सत्य आहे. होतंय काही जिल्ह्यात होतंय, त्यांचे नावं सुद्धा मला घ्यायचे नाहीत. त्या जिल्ह्यातलं वातावरण कसं आहे, त्या जिल्ह्यात कशा पद्धतीचं, फक्त गवगवा त्या ठिकाणी नाही. कारण की आमच्या जिल्ह्यामध्ये ह्या गोष्टी कधीच घडलेल्या नाहीयेत की जरी एकमेकाच्या विरोधी पक्षात काम करत असो तरी आम्ही आनंदाने एकमेकाच्या गळाभेटी घेतो, आनंदाने एकमेकाचे विचार प्रदान करतो, आनंदाने आम्ही एकमेकाच्या सुखदुःखात उतरतो. पण काही जिल्ह्यात एक प्रथा आहे की एका राजकीय पक्षाचं जर काम करत असेल आणि दुसऱ्या राजकीय पक्षाचं काम करत असेल तर त्यामध्ये एकमेकाची रोटी बेटी व्यवहार सुद्धा करायचा नाही इथपर्यंत वितुष्ट निर्माण केलेली ती संस्कृती आहे. परंतु हे बीड जिल्ह्याचं चरित्र नाहीये. त्यामुळं हा कावा बीड जिल्ह्याच्या विचारांना आणि वारसांवर बदफैली करण्याचा प्रयत्न काही लोकांनी रचला आहे. कारण कोणतीही गोष्ट एकदा बदनाम झाली की त्याकडे येण्याचं आणि डुंकण्याचं लोकांचं लक्षच जात नाही. मागच्या व्हिडिओमध्ये खूप वेळेस बोललो, जर शांतता आणि सुव्यवस्था नांदत असेल ना तर त्या जिल्ह्याचा विकास कुणीच रोखू शकत नाही. कारण की गुंतवणूकदार त्या जिल्ह्यात येऊन स्वतःचे उद्योग फुलवतात आणि उद्योग फुलले की ऑटोमॅटिक बेरोजगारीचं प्रमाण नाहीसं होतं. परंतु या पद्धतीच्या कृत्यामुळं जेव्हा बदनामी आमच्या अंगाला लागते आणि त्या बदनामीच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास खुंटतो ना, तेव्हाच खऱ्या अर्थाने बेरोजगारीचा प्रश्न थैमान मांडू लागतो.
आणि नेमकं बीडच्या संदर्भात असाच बागलबुवा तयार करून ठेवलाय. बीड म्हणजे खूप मोठा क्रूर लोकांचा जिल्हा असं बदफैली करून बिहारपेक्षा विचित्र जिल्हा आहे अशी बदफैल्या सुरू केल्यात, अशा पद्धतीने बदनाम्या सुरू केल्या. ज्या पद्धतीने मी सांगितलं की 5 गडांची परंपरा, चाकरवाडीचे महादेव महाराज, चाकरवाडीचे ज्ञानेश्वर माऊली त्यासारख्या संत परंपरा या जिल्ह्याला लाभल्यात. अंबाजोगाईमध्ये मुकुंदराज, आद्यकवी मुकुंदराज आणि मुकुंदराज यांची भूमिका आहे. तर धारूर या शहरामध्ये नाथबाळाची आणि गैबी साहेबाची भूमिका आहे. म्हणजे या जिल्ह्यामध्ये सगळे पंथ, सगळे धर्म, सगळी संस्कृती एक जागी नांदते. या पद्धतीने जर सुफी पंथांचा विचार केला तर या जिल्हा इतक्या सुफी पंथाचा गड तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही. तुम्ही लातूर जिल्ह्याकडे जात असताना त्या सोयगाव पासून ते इकडं बीड पर्यंत येताना, बीड पर्यंत येत असताना तुम्हाला अनेक सुफी संतांच्या गोष्टी ऐकायला मिळतील. शेख मोहम्मद जे कृष्ण कवी होते तेही या जिल्ह्याचे भूमिपुत्र. मग एवढी सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि सुसंस्कृत वारसा असणारा जिल्हा या अशा गोष्टींना बदनाम करण्याच्या मागे कटकारस्थान नेमकं काय आहे? यांच्या मागे फक्त एकच डाव आहे की या जिल्ह्याचा विकास होऊ नये, इथला ऊसतोडीचा धंदा कमी होऊ नये. हा ऊसतोडीचा धंदा कायम राहिला, विकासापासून वंचित राहिला ना, तर खऱ्या अर्थानं या जिल्ह्याची जी बैठक आहे, जी विचारसरणी आणि ज्या या जिल्ह्याने अनेक नेतृत्व या महाराष्ट्राला दिले की ज्यातून महाराष्ट्राचा खऱ्या अर्थानं विकास घडवायला हे नेतृत्व पुढे आले होते. प्रमोदजीच्या माध्यमातून बापूसाहेब काळजाते पासून तर गोपीनाथराव पर्यंतची जर भूमिका पाहिली या महाराष्ट्रासाठी, ज्या वैचारिक वारसाने आमच्या बीड जिल्ह्याने या महाराष्ट्राची भूमी सधन केली, त्या जिल्ह्याला आज खऱ्या अर्थानं बदनाम करण्याची परिस्थिती निर्माण झाली. तर वास्तविक परिस्थितीमध्ये या पद्धतीनं वाल्मिक कराड हा विषय आम्ही आमच्या स्वभावताली गुंडाळून आमची जी भूमिका आहे ती भूमिका आम्ही स्पष्ट करायला तयार नाहीत, त्यामुळे अजून त्यामध्ये गोची होते. वाल्मिक कराड खऱ्या अर्थाने जर दोषी असतील ना, तर न्यायालयीन प्रक्रियेमध्ये त्याची कवायत सुरू आहे, त्याच्यावर खटला चालू आहे. त्या पद्धतीने त्यांना 7 दिवसाचा PCR ही मिळालेला आहे. त्यामध्ये त्या जर केलं नसेल तर त्याला भीव कशाची आणि भीती कशाची? आणि सत्य परेशान होत आहे, पराजित नाही. त्यामुळं सत्याला कधीही कुणी डावलू शकत नाही. त्यामुळं दोन्ही बाजूने सक्षम राहावं की ज्या गोष्टी झाल्या असतील तर त्या भोगल्याशिवाय पर्याय नाही, आणि जे झाल्या नसतील तर म्हणजे ज्याच्या हातून झाल्या नसतील तर त्याची भीती नाही. मग अशा भूमिकेत जेव्हा समाज येतो ना, तेव्हाच खऱ्या अर्थानं समाजाचा विकास होतो आणि त्या प्रगल्भतेमध्ये सामाजिक भूमिका आणि सामाजिक अधिष्ठान जिवंत राहतं. त्यामुळे मित्रांनो, सगळ्या सांगण्याचा अर्थ असा होता की जिल्ह्याची जी एक वैभवशाली परंपरा आम्हाला लाभलेली आहे, त्या वैभवशाली परंपरेला खऱ्या अर्थानं जे काही कुटील डाव आमच्या भूमिकेला बट्टा लावण्याचा प्रयत्न करतायत ना, तो बट्टा आमच्या भूमिकेत लागला नाही पाहिजे. ज्या पद्धतीने इतर जिल्ह्यांमध्ये राजकारणाच्या नावाखाली काय काय केलं जातं आणि राजकारण हे कुठपर्यंत पोहोचलंय, कारण की आमच्याकडे ही पद्धत नाहीये की एखाद्या वैचारिक वादातून आम्ही बाहुबलाच्या वादात आम्ही पडत नाही. त्यामुळं सामाजिक दृष्ट्याने जेवढा सुजलाम सुफलाम असलेला हा बीड जिल्हा वैचारिक दृष्टीनं सुद्धा तेवढा सुजलाम सुफलाम आहे. आणि खऱ्या अर्थानं ज्या गोष्टींना अधोरेखित करायचंय त्या गोष्टींना अधोरेखित करण्यापेक्षा आम्ही नाही त्या गोष्टींना अधोरेखित करून या जिल्ह्याची आमचा विकास आम्ही आमच्या हाताने करतोय, हीच खेदाची गोष्ट. नमस्कार.